टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। 1 जुलै अर्थात डॉक्टर्स डे निमित्त अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून वृक्षारोपण मोहीम संपन्न। अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशन प्रेसिडेंट डॉक्टर शैलेंद्र गायकवाड तथा सेक्रेटरी डॉक्टर राहुल सुतार यांच्या आधिपत्याखाली आयोजित सदर पर्यावरण पूरक तथा संवर्धक उपक्रमांतर्गत अंबरनाथ पश्चिमेकडील नालंबी रस्त्यावरील कोसगाव खदानी समीप परिसरांतर्गत उपस्थित अनेक डॉक्टरांच्या माध्यमातून वृक्षारोपण संपन्न। ग्लोबल वॉर्मिंग असो वा सुरू असणारे विध्वंसक महायुद्ध तसेच विकासाच्या नावाखाली होत असणारी मोठ्या प्रमाणात होत असणारी वृक्षतोड असो वा सिमेंट काँक्रीटचे जंगल अशा इतर अनेक पर्यावरण मारक गंभीर समस्यांच्या अनुषंगाने पर्यावरणाचा होत असणारा ऱ्हास तसेच पृथ्वीचा पर्यावरण पूरक समतोल राखण्यासाठी चला एक झाड लावूया या मोहिमेअंतर्गतच अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून सदर स्तुत्य अशा पर्यावरण पूरक उपक्रमाची पहल। डॉक्टर्स डे निमित्त अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशन प्रेसिडेंट डॉक्टर शैलेंद्र गायकवाड तसेच सेक्रेटरी डॉक्टर राहुल सुतार यांच्या आधिपत्याखाली आयोजित सदर वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत अंबरनाथ परिक्षेत्रातील सुप्रसिद्ध नामांकित अशा डॉक्टर ज्योती नायर, डॉक्टर शफीक शेख, डॉक्टर प्रवीण वायदंडे, डॉक्टर संजीव सहाय, डॉक्टर दत्ता सागर पाटील, डॉक्टर गजपा लिंगोळे, डॉक्टर श्वेता भोसले, डॉक्टर दीपा भानुसे, डॉक्टर सुचिता शेट्टे, डॉक्टर अतुल शिरसाट, डॉक्टर आव्हाड, डॉक्टर सिद्धेश्वर, डॉक्टर दीक्षित, डॉक्टर अनुज शर्मा, डॉक्टर हरिदास जाधव, डॉक्टर विजय शिंगाडे, डॉक्टर नागराज शेजराव अशा इतर अनेक डॉक्टरांच्या माध्यमातून डॉक्टर्स डे दिनाचे औचित्य साधत वड, पिंपळ, अर्जुन साल, आंबा अशा इतर अनेक वृक्ष कलमांचे वृक्षारोपण संपन्न। माणसाच्या अन्न, पाणी, वस्त्र, निवारा अशा प्रमुख मूलभूत गरजा देणाऱ्या पर्यावरणाचा समतोल राखणे हे प्रत्येकाचेच परम कर्तव्य। त्याच अनुषंगाने प्रत्येकाने एक झाड लावणे हे कर्मप्राप्त असल्याने झाडे लावा झाडे जगवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे या तुकोबरायांच्या उक्तीचा देखील अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून कृतीच्या अनुषंगाने समाज प्रबोधन तसेच प्रामुख्याने डॉक्टर ज्योती नायर, डॉक्टर दीपा भानुसे, डॉक्टर सुचिता शेट्टे, डॉक्टर श्वेता भोसले आदी महिला डॉक्टरांचा देखील सक्रिय सहभाग। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। प्रत्येकाने झाडाकडे एक चक्कर मारायची, आठवड्याने 10 दिवसांनी लावा झाडाचं संरक्षण। अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन तर्फे आज आम्ही हा डॉक्टर्स डेच्या दिवशी वृक्षारोपणचा प्रकल्प आयोजित केलेला आहे। आज डॉक्टर्स डे तर्फे सगळ्यांना मी हॅपी डॉक्टर्स डे म्हणून म्हणतोय आणि आजच्या प्रकल्पाचं आमच्या वृक्षारोपण प्रोग्रॅमचं उद्देश म्हणजे आम्ही नेहमीच्या जीवनात पेशंटला औषधांचं प्रिस्क्रिप्शन देतो, पण आज आम्ही असं ठरवलं आहे की आमच्या पेशंटला, आमच्या कलिगला आम्ही सांगू इच्छितो की झाडं ही सगळ्यात महत्त्वाची आणि झाडं हे तुमचं निरोगी जीवन ठेवण्यासाठी आहेत। निसर्गाला तुम्हाला जर संतुलित ठेवायचं असेल तर झाडं लावणं गरजेचं आहे आणि तुमच्या आरोग्याला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। औषध गोळ्या जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच तुम्हाला झाडं प्राणवायू देतात आणि प्राणवायू तुमचा हा एक जीवन आहे, तर तुम्ही तो प्रत्येकाने एक झाड लावायला पाहिजे। आणि आज आम्ही हा उपक्रम घेतला आहे तो फक्त याच्यासाठीच की सगळ्यांना हा एक संदेश देतो की प्रत्येकाने एक झाड लावायला पाहिजे आणि झाड हा महत्त्वाचा आहे सगळ्यांसाठी। आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिमेंटचं जंगल खूप उभं राहिलेलं आहे आणि ह्या सिमेंटच्या जंगलामध्ये आपण कुठेतरी जंगलचं प्रमाण खूप कमी झालं आहे, झाडांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग हा खूप महत्त्वाची समस्या आपल्यासाठी उभी आहे आणि त्याच्यामुळे होणारे आजार जसं अस्थमा, कार्डियाक अरेस्ट, ॲलर्जी, उष्माघात अशा बऱ्याच प्रकारच्या आजारांनी लोक ह्या दिवसामध्ये सुद्धा मरतात, उन्हाळ्यात सुद्धा मरतात। आणि उन्हापासून तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचायचं असेल तर आपल्या पृथ्वीला तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे आणि पृथ्वीला वाचवणं म्हणजेच तुम्हाला वृक्षारोपण करणं गरजेचं आहे। तर वृक्षारोपण हा प्रत्येकाने करणं हा गरजेचा भाग आहे। एक मिनिट आता सगळं झाडे लावा झाडे जगवा हा जो आपला एक फंडा आहे त्यानिमित्त प्रत्येक नागरिकांना मी आवाहन करते की सगळ्यांनी झाडं लावा आणि आपलं निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल साधा। वाढत चाललेले तापमान आणि पर्यावरणाचं असंतुलन याच्यामुळं पृथ्वीचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। आज डॉक्टर्स डेच्या निमित्तानं जे डॉक्टर्स रुग्णसेवा करतात त्याचबरोबर डॉक्टरांच्या हाताने
धरती मातेची सेवा व्हावी, वसुंधरेची सेवा व्हावी, ह्या उद्युक्त हेतूने आम्ही हा वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि ह्या वर्षी फक्त आम्ही वृक्षारोपण करून थांबणार नाहीत, तर पुढील 5 वर्ष हे झाड वाढणार कसं, त्याचं जतन करणं, त्याला उन्हाळ्यामध्ये पाणी घालणं, हे आम्ही काम हाती घेऊन जास्तीत जास्त झाडं जगवण्याचा प्रयत्न करू. आपण बोलतोच की वृक्ष ओल्ली आम्हा सगळे सोयरे, त्याचप्रमाणे आता ती वेळ आलेली आहे की हे मन आहे, हे जे वाक्य आहे संत तुकाराम महाराजांचं, की आता अंगी बाळगलं पाहिजे आणि त्या हेतूने आपण हे वृक्षारोपण करून त्याचं जतन केलं पाहिजे. आणि आजच्या दिवशी मी समस्त जनतेला आवाहन करतो की आज वृक्षारोपण ही खरं काळाची गरज आहे. वाढत जाणारे जागतिक तापमान पाहिलं गेलं तर पुढे चालून खूप धोका आहे त्याच्यापासून. आत्ताच पाहिलं आत्ताच झालेल्या उन्हाळ्यात कितीतरी पेशंट सनस्ट्रोकनी दगावले आहेत. आपल्याला इथून पुढे पण अजून संकट बिकट होणार आहे. त्याच्या अगोदरच काळाची पावले ओळखून आपण त्याचा वाटचाल केली पाहिजे आणि प्रत्येकाने एकतरी झाड लावलंच पाहिजे. Happy Doctors Day!